मला 2019मध्ये मी जॉबचा शोध करत होतो, तेव्हा मला एक जॉबबद्दल माहीत पडलेलं होतं की नेक्सस HR सोल्युशनमध्ये जॉब प्लेसमेंट होत आहेत, प्रायव्हेट प्लस गव्हर्नमेंट. तर माझ्या मित्रांनी मला तिथे नेलेलं. तर मला लॉरेन्स हेनरी नावाच्या माणसाने मला फसवण्यात गेलेलं आहे. लॉरेन्स हेनरी नावाच्या माणसाने मला सांगितलं आहे की समाज कल्याणमध्ये वॅकेन्सी आहे, मी तुला सरळ सेवा केंद्राकरिता तिथे म्हणजे जॉब लावून देणार. पण त्यांनी 2019ला माझ्याकडनी जानेवारी फेब्रुवारीमध्ये माझ्याशी भेट केली. सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मला समाज कल्याण पुणे बार्टी ऑफिसला नेलं आहे. तिथे माझ्यासोबत मला तिथले डॉक्युमेंट्स आणि बार्टीचं लेटर दिलेलं आणि तिथे माझी सिग्नेचर आणि डॉक्युमेंट जमा करायला लावलेलं. काही दिवसानं त्याच दिवशी संध्याकाळी मला 1.5 लाखाची मागणी केली त्यांनी. माझ्या आईनी त्यांच्या अकाउंटला 1 लाख चेकद्वारा टाकलेले आहेत आणि त्यानंतर 50,000 रुपये त्यांनी माळगी नगर नेक्सस ऑफिसला मागून घेतलेले. तर त्याच्याच दुसऱ्या रविवारी त्यांनी मला 50,000ची आणखी मागणी केली. तर मी ऑफिसला जाऊन त्यांना 50,000 रुपये कॅश दिलेली आहे साहेब. त्याच्यानंतर त्यांनी मला असंच बोलता बोलता काही दिवस टळवले. त्यानंतर बोलले की समाज कल्याणचं काम टळलेले आहेत, तर तुमचे काम होणार नाही. मी सध्या मेडिकलला तुमचे काम करणार आहे ॲज अ क्लर्क म्हणून. तर मला GMC मेडिकल कॉलेजला जॉबकरिता बोलवलं त्यांनी. त्या दिवशी मला 3 लाखाची मागणी केली साहेबांनी, लॉरेन्स हेनरी नावाच्या माणसांनी. त्याच्यात त्याची बायको शिल्पा हेनरी पण होती. त्या लोकांनी माझ्याकडून तेव्हा 3 लाख रुपये घेतले आणि गव्हर्नमेंट मेडिकलला तुझं 1 हप्त्याने जॉईनिंग होणार असं म्हणून त्यांनी माझ्यापासून पैसे घेतले. आणि साहेब आता इंटरव्ह्यू येणार आहेत तुझं आणि तुझे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार असे म्हणून त्यांनी माझ्याकडून त्या दिवशी पैसे घेतले 2021ला. पोलीस कंप्लेंट मी पोलीसवाल्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही त्याच्यावर कारवाई करत आहे. आता सध्या तो CP ऑफिसला पोलीसच्या अंडरमध्ये आणि त्याचं PCR चालू आहे. आज आम्ही सध्या कोर्टातून आलेलं आहे पुराणी बिल्डिंग 2मधून. तिथे त्याला आणलं गेलेलं होतं. तशाच प्रकारे त्यांनी मेडिकलचं पण जासात देऊन ते पण काम न करता मला मंत्रालयामध्ये ॲज अ क्लर्क, महसूल विभागात ॲज अ क्लर्क असं लावून देणार असं म्हटलेलं आहे. मंत्रालयामध्ये ड्युटी लावून दिली? हां, मंत्रालयामध्ये ड्युटी लावून देणार महसूल व वन विभागमध्ये ॲज अ क्लर्क. पण कुठे फसवलं, किती लोकांचे फसवलं आहे? नाही म्हटलंय तर 200 लोकांच्या वर यांनी फसवणूक केली आहे. काही लोक स्वतःचं नाव लपवण्याकरिता किंवा नाही या संदर्भात बोलण्याच्या याच्यात कोणीच सामोर येऊन नाही राहिलं आहे. 2019 पासून 2025 पर्यंत यांनी असंच केलं. आम्ही 2023 पासून याला पैशाची मागणी टाकली. आज देतो उद्या देतो, माझा ॲक्सिडेंट झाला आहे, माझ्या मुलाला ब्लड कॅन्सर झाला आहे असं म्हणून यांनी फसवलेलं गेलेलं आहे. आणि हा नेहमी कॉल बंद ठेवायचा आणि वेगवेगळ्या नंबरनी कॉल करायचा. तर हा फसवणूकवाल्याचं नाव काय आहे पुरा सांग? ह्या फसवणूकवाल्याचं पूर्ण नाव आहे लॉरेन्स मारिदास हेनरी. रायना याचा आहे. प्लॉट नंबर 20 रिंग रोड, अष्टविनायक लॉन जवळ, माळगी नगर, हुडकेश्वर. याच्यासंग कोणी होतं का? याच्यासोबत खूप सारे मोठे मोठे पॉलिटिशियन्स, वेगवेगळे अधिकारी. याच्यातले काही अधिकाऱ्यांचं नाव पण आहेत माझ्याकडे. काय नाव आहे? नितीन साठे. नितीन साठे काय आहे ते? नितीन साठे सचिव होते. त्यांनी आमच्या फॉर्मवर साईन वगैरे केली आणि माझ्याकडे त्याचं पत्र वगैरे पण आहे. माझ्याकडे माझं मेडिकल केलेलं त्यांनी जे समाज कल्याण भवनमध्ये मला एक लेटर दिलेलं होतं बार्टीचं ओरिजिनल, ते पण लेटर माझ्याकडे ॲज अ प्रूफ. आय कार्ड दिलेले आहेत मुलांना त्यांनी मंत्रालयाचे ओरिजिनल, हे पण माझ्याकडे त्याचं ॲज अ प्रूफ आहे. आणि त्यानंतर माझ्याकडे मी पैसे दिलेले आहेत जे, त्याचं माझ्याकडे बँक स्टेटमेंट पण आहे साहेब. लोकांना काय आव्हान करतो की कोणावर पण विश्वास करू नका. अशा कामांनी पैसे देऊन काम होणार नाही किंवा सरकारी जॉब भेटणार नाही. तर माझी इतकी विनंती आहे की माझं आज आयुष्य खराब झालं. आज माझे वय 29 झालेलं आहे, पण मला कोणताच जॉब भेटत नाही आहे. त्यांनी मला म्हटलं की जॉब लावून देतो आणि मी माझं परमनंट जॉब सोडून पुण्यातून नागपूरला आलो आहे. माझं एज्युकेशन BSc फायर अँड सेफ्टी आणि MBA झालेलं आहे. माझं डिप्लोमा पण झालेलं आहे. इतकं शिकून पण मी सर आज प्रायव्हेट जॉब करतोय. दुसऱ्याच्या दुकानात जाऊन काम करावं लागतं 10,000 साहेब. हे किती पैशाचं? तर नाही म्हटलं तर त्यांनी 80 ते 90 करोडचा केलेलं आहे सर. आता पोलीसच्या अंडरमध्ये आहे का? हो सर, आता ते पोलीसच्या अंडरमध्ये आहे. त्यांचं आता PCR चालू आहे. आणखी आज कोर्टने त्यांना आदेश दिले की 2 दिवस आणखी यांना PCRमध्ये ठेवा. हेडगे सर यांचे इन्व्हेस्टिगेटर ऑफिसर आहे. मला माझ्या मित्रामार्फत लॉरेन्स हेनरी नामक नेक्सस हे जॉब प्लेसमेंट जी कंपनी आहे त्यामार्फत मला कळले की जे गव्हर्नमेंट जॉब लावून मिळतो.
तर त्यांनी मला सांगितलं की हा मंत्र्याचा कोटा राहतो, त्यामधून आम्ही तुम्हाला जॉब देतो. तर त्यानुसार त्यांनी आम्हाला त्यांनी म्हणजे टप्प्याटप्प्याने पैसे द्यायला सांगितले की जसं समजा पहिला इंटरव्ह्यू होईल तुमचा, तेव्हा आधी तुम्हाला 4 लाख रुपये द्यायचे आहे. त्यानंतर जेव्हा इंटरव्ह्यू होऊन जाईल त्यानंतर 4 लाख रुपये द्यायचे आहे आणि जेव्हा ऑर्डर निघेल तेव्हा 4 लाख रुपये, असे एकूण 12 लाख रुपये त्यांनी मागणी केली होती. तर ठरल्याप्रमाणे त्यांनी जसा कोरोना पिरियड आला त्यामुळे डिले होत गेलं, ते आता लावतो उद्या करून देतो असं त्यांनी केलं. आणि शेवटी आमचा इंटरव्ह्यू मंत्रालयात झाला. नितीन साठे यांनी सचिव जे आहेत त्यांनी इंटरव्ह्यू घेतला आमचा. नितीन काय नाव आहे? नितीन साठे, याची पेपरमध्ये पण आलेलं आहे. नितीन साठे हां, कुठे बसणे आहे याच्यात? नाही तेवढं म्हणजे मंत्रालय कुठे बसतं तेवढं एक्झॅक्ट हे नाही माहीत मला. तिथं मंत्रालयात तुला जाऊन कुठे घेऊन इंटरव्ह्यूसाठी कुठे घेऊन गेलो? मंत्रालयात नेलं, मुंबईत. आता मागणी काय आहे तुमची? आता आमची मागणी येत आहे की त्याला आमचे पैसे आम्हाला परत मिळा आणि जे त्याला सजा. असे किती लोक आहे? माझ्या माहितीप्रमाणे 200च्या जास्त असेल. पोलीस सपोर्ट करतो तुम्हाला? हो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.